नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचा असा गाजर हलवा. थंड हवेची झुळूक आणि गरमागरम गाजर हलव्याचा सुगंध, आहा, अशी लज्जतदार सुरुवात कुणाला आवडणार नाही. बाजारातील हलव्यापेक्षा 100 पट चविष्ट हलवा घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहूयात. सर्वप्रथम 1 किलो लाल रंगाची ताजी गाजरे स्वच्छ धुवून त्याच्या दोन्ही बाजूंची टोके कापून झाल्यावर गाजरांची बाहेरील साल अशा प्रकारे काढून घेऊ. सर्व गाजरांचे साल काढून झाल्यानंतर ती परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आता गाजर पूर्ण स्वच्छ धुतल्यानंतर हलक्या हाताने बारीक किसणीवर अशा प्रकारे सर्व गाजरे किसून घ्यायची आहेत. जितके बारीक किसाल तितका हलवा जास्त चविष्ट बनेल. आज आपण गाजर हलवा बनवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहोत. सर्वात आधी कुकरमध्ये अंदाजे 1 वाटी तूप गरम करून घ्या. तूप तापलं की किसलेली गाजरे अशा प्रकारे घालून सुमारे 5 मिनिटं मंद आचेवर छान परतून घ्या. असे परतून घेतल्यामुळे हलव्याला रंग चांगला येतो आणि गाजरांची चवही छान पदार्थात उतरते. आता 1 किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध गरम करून तयार ठेवा. गरम दूध कुकरमधील गाजरांवर हळूवार ओतून घ्या आणि त्यात थोडंसं केसर घालून चांगले मिसळा. आता कुकरमध्ये झाकण लावून बरोबर 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा आणि सुमारे 5 मिनिटं कुकरमधील वाफ नैसर्गिकपणे जाऊन द्या. त्यामुळे गाजर मऊ आणि एकदम परिपूर्ण शिजतं. वाफ केल्यानंतर कुकरचं झाकण अलगद उघडा आणि गॅस पुन्हा सुरू करा. आता तुम्ही पाहाल की गाजर एकदम छान शिजलेले आहे. आता उरलेल्या दुधाला मध्यम आचेवर सतत ढवळत राहा आणि ते पूर्ण आटून जाऊ द्या. साधारणतः 5 ते 7 मिनिटात दूध पूर्ण आटलेलं आहे आणि इथे आपल्या हलव्याचा बेस रेडी आहे. दूध पूर्ण आटल्यावर 200 ग्रॅम साखर यात घालू. साखर वितळल्यावर हलवा थोडा सैलसर वाटेल, पण थोडे मिसळून घेतल्यावर साखर हळूहळू गाजरामध्ये शोषून जाते आणि हलव्याला चांगली चकाकी पण येते आणि रंगही खुलतो. आता हलव्याला रिच फ्लेवर देण्यासाठी 200 ग्रॅम प्लेन मावा घाला आणि मंद आचेवर ह्यात एकत्र मिसळून घ्या. मावा छान एकजीव झाला की हलव्याला छान क्रीमसारखे टेक्स्चर येते. आपण या रेसिपीत 1 किलो गाजरांसाठी एकदम परफेक्ट प्रमाण वापरलेले आहे. ते म्हणजे 1 किलो गाजर, 200 ग्रॅम साखर, 200 ग्रॅम मावा, अर्धा लिटर दूध. मावा जर घालायचा नसेल तर दुधाचं प्रमाण 1 लिटर केलात तरी हरकत नाही. फक्त ते आटायला थोडा वेळ जास्त जाईल. आता ह्यामध्ये घालणार आहोत आवडीनुसार ड्रायफ्रूट्स. इथे मी काजू, बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेले आहेत. ते हलव्यात घालून छान मिक्स करून घ्या. ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत, त्यामुळे काय घालायचे आणि किती प्रमाणात घालायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ड्रायफ्रूट्स थोडे जाडसर कापून घालणार असाल तर ते तुपात थोडे परतून घातले तर त्याला क्रंच चांगला येईल. आता वेलची पूड घालून हलक्या हाताने ढवळून घ्या. हलवा सर्व करायला एकदम तयार आहे. सुगंध तर संपूर्ण घरभर पसरला आहे. हिवाळ्याची सुरुवात आणि मार्गशीर्षाचे आगमन आणि घराघरात या सुगंधी गाजर हलव्याचा स्वाद. नक्की अशा पद्धतीने करून बघा. कुकरमध्ये शिजवल्यामुळे झटपटही होतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.